छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर भागातील साई श्रद्धा पार्कमध्ये सकाळी थरारक घटना घडली। आरोपी शैलजा सोनार या अचानक साधना सोनपेठकर यांच्या घरी पोहोचल्या। त्यावेळी घरात साधना आणि त्यांची सासू उपस्थित होत्या। घरात प्रवेश करताच शैलजाने आतून कडी लावून घेतली आणि सोबत आणलेल्या पिस्तुलाने साधना यांच्या कपाळावर रोख धरला। मात्र प्रसंगावधान राखत सासूबाईंनी धाडस दाखवत पिस्तूल हिसकावून घेत खिडकीतून खाली फेकून दिले। या गोंधळात साधना या स्वतःचा जीव वाचवण्याकरिता बेडरूममध्ये पळाल्यात। संतापलेल्या शैलजाने सासूबाईंचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला। सासूबाईंना वाचवण्याकरिता साधना पुन्हा बाहेर आल्यात, परंतु त्याच वेळी शैलजाने त्यांच्यावर चाकूने सपासप वार केलेत। या भीषण हल्ल्यात साधना सोनपेठकर यांचा जागीच मृत्यू झाला। घरात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच वाळूज MIDC पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी शैलजा सोनार यांना रंगेहात ताब्यात घेतले। या झटापटीत आरोपीही किरकोळ जखमी झाल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे। प्राथमिक तपासात या हत्येमागे वैयक्तिक वाद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मृत महिलेचे पती महेंद्र सोनपेठकर आणि आरोपी शैलजा सोनार यांच्यात संबंध असल्याची माहिती समोर आली आहे। याआधी शैलजाने महेंद्र यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हाही दाखल केला होता। या सर्व पार्श्वभूमीवर सुरातून हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे।